गुलामी अंधार पिक सूर्य सिरुबा उडवली शंभूराजे मराठी मनाची शान आणि अभिमान. आज हे शंभूराजे फारच आनंदात दिसतायत. नुसते शंभूराजेच नाही तर अवघा मराठा मुलूक आज आनंदाने बेभान झालाय. मी अर्थातच मी सुद्धा. मी कोड. खर तर मी काही माणूस नाही, मी आहे गड. पण आज माझ्याच्याने राहवत नाही आणि मलाही व्यक्त व्हावंसं वाटतंय. महाराजांच्या शब्दात सांगायचं तर मी आहे गडांचा राजा, रायगड. सागर किनारी असलेलं माझं वास्तव्य अभेद्य आहे हे त्या जाणत्या राजाने ओळखलं. मला आजही स्पष्टपणे आठवतंय. महाराज म्हणाले होते, या गडावर जर कोणी चढाई करू शकतो तर तो केवळ असेल वारा, आणि या किल्ल्यावरून सहजी खाली येईल ते केवळ कोसळणारं पाणी. आकाशाशी सलगी करणारा हा गड आता आपली राजधानी रायगड. आपण स्वराज्याची राजधानी. मला तर विश्वासच बसत नव्हता. पण महाराज मात्र आपल्या मतावर ठाम होते. त्या क्षणी माझं सर्वांग थरथरलं आणि गड म्हणून आपण पावन झालो अशी भावना मनात दाटून आली. आज या रायगडाच्या भाई सुवर्ण क्षणांचा साथीदार व्हायचं भाग्य लिहिलंय. त्यासाठीचीच ही जय्यत तयारी. कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. नाही, कोणीतरी नाही तर या राज्याचा पोशिंदा येतोय. काय वर्णू ते रूप. धारदार डोळे, सरळ नासिका, भाल प्रदेशात रेखाटलेली चंद्रकोर, चालण्यात असलेली अदब, हाती भवानीच्या प्रसादाची समशेर आणि डोळ्यात रेते प्रती असलेली माया प्रेम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय.
जगदंबा जगदंबा. रयतेच्या प्रेमामुळे आम्ही दरवेळी भारावून जात असतो. मात्र आज आपल्या डोळ्यांमध्ये आम्हास जे ममत्व आणि जो अभिमान दिसतोय त्याने आमचं ऊर भरून आलंय. तुमच्याकडून आम्हास जे अपार प्रेम मिळतं त्यासाठी आम्ही त्या जगदीश्वराचे, माता भवानीचे मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर दरवेळी आम्हाच सारे जण मुजरा करतात, पण आज मात्र आम्हीच आपणा सर्वांस मुजरा करायला हवा. महाराज, अहो हे हात आम्हाला मुजरा करण्यासाठी नाही, तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे. अहो आपण केवळ पोट दाखवायचं. ती दिशा, तो प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली दगडमाती हे समद आपल्या सेवेसाठी स्वतःहून हजर होईल बघा. काय बाबासाहेब, आम्ही यायच्या आधीच आपण मंगलविधीला सुरुवात केली ना. जा, आम्ही तुमच्याशी बोलणारच नाही. मराठा मुलखाचे राजे रुसले म्हणायचे तर. आऊसाहेब, तुम्ही तरी सांगा ना हो. इथे खुद्द आबासाहेबच आमची थट्टा करत आहेत. आऊसाहेब, आपण काहीच बोलणार नाही का? बरं, आम्ही आतापासून आपल्याशी बोलणार नाही. सगळेजण आमची थट्टा करतात ना, तर आम्ही आतापासून सगळ्यांशी जागोला धरलाय. आमच्या शंभूराजांवर कुणीही हसणार नाही. अन्यथा शंभूराजांचा क्रोध तर सर्वांना ठाऊकीच आहे. आणि शिवबा, तुम्ही आमच्या शंभूराजांच्या आधीच मंगलविधीला सुरुवात करायला नको होती बरं. शंभूराजे, आम्ही आपला गुन्हा केलाय, तेव्हा आम्हास क्षमा करावी. आज आम्ही शंभूराजांचा अपराध केला, त्यासाठी आम्ही स्वतः प्रायश्चित्त घेऊ इच्छितो. आम्ही असताना इथे कोणालाही कसलंही प्रायश्चित्त करण्याची अनुमती दिली जाणार नाही. शंभूराजे, आपल्या आज्ञेबाहेर कोणीही नाही बरं का. मात्र खरं सांगू, अजून मंगल विधीला सुरुवात झालेलीच नाही. ब्रह्मपंडित गागाभट्ट आले की मग आपला विधी सुरू होईल. तत्पूर्वी आपणास माता भवानीच्या दर्शनास जावयाचे आहे. विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य परकीय आक्रमणांनी धुळीस मिळालं. 350-400 वर्षांच्या काळात या भूमीत अंधकार दाटून आला. वाटलं होतं इथे आता कधीही आशेचा किरण उगवणार नाही, पण नियतीला ते मान्य नव्हतं. हा अंधार दूर करण्यासाठी या मातीतून जन्म घेतला एका सिंहानं. हे अभिनंत शशिवाचे किशोर आम्ही त्या भैरवाचे आम्ही निर्गंत विषय येऊन मोडितो येण्याची मोदकी मोजून जन्मेची ती त्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसेला अडवा जाऊन खोरे फाडून पडल्यानं जाते मराठे. 14 वर्षांच्या त्या बालकानं रायरेश्वराच्या मंदिरात एक शपथ घेतली. हे रायरेश्वरा, हे जगदीश्वरा, आज तुला साक्षी ठेवून आम्ही शपथ घेतो की या पवित्र भूमीत जी अराजकता माजली आहे तिला ध्वस्त करून स्वराज्य निर्माण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 400 वर्षांपासून असलेला काळीमा आम्ही धुवून टाकू. आम्ही आजपासून आमचं जीवन केवळ स्वराज्यासाठी अर्पण केलंय. 14 वर्षांच्या त्या बालकानं शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. शत्रूला वाटलं, अरे हा तर केवळ एक बालक, हा काय करणार? ही एका चिमुरड्याची पोरसवधा कामगिरी. पण त्यांना ठाऊक नव्हतं
हा चिमुरडा म्हणजे सिंह होता, सिंह, जो नुसताच शत्रूच्या गोटात शिरणार नव्हता, तर प्रसंगी त्याचा कोथळा सुद्धा बाहेर काढणार होता. त्याचा अर्थ लेखितो त्याच्या तलवारी बळ ज्याचे दळ भारताच्या फळे रण धुळे रक्त सळे वैरी फळे कधी काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणा गावला. शक्ती हस्ते हम पातुम विरकृते रक्त स्नान महम कर्तुम तत्परिते हरि मुंड आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. पन्हागडाहून सुटका, सुरतेवर स्वारी, शाहिस्ते खानावरची स्वारी, अफजल खानाचा वध असो, नाहीतर आग्र्याहून सही सलामत पुन्हा मराठा प्रदेशात परतणं असो, प्रत्येक प्रसंगात या सिंहानं आपल्या कामगिरीचा अमूल्य ठसा उमटवला. आज 400 वर्षानंतरही महाराष्ट्राच्या दगडादगडातून, पानापानातून, फुलाफुलातून, नदी समुद्रातून, माणसा माणसातून एकच जय जयकार निघतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुरंदरच्या तहानं मराठी मनाच्या आशा, आकांक्षा, स्वप्न यास नख लावलं होतं. शिवाजी संपला असं दिल्ली दरबाराला वाटत होतं. मात्र शिवाजी हे नाव संपणार नाही, तर कायमस्वरूपी हृदयावर कोरलं जाणार आहे. धुळीतूनही पुन्हा उठून उभं राहणार आहे. आणि नुसतंच उठून उभं राहणार नाही, तर आकाशाला गवसणी घालणार आहे. धुळीलाही सोनं करण्याची किमया या असामान्य नावाला साधली होती. वयाच्या 14व्या वर्षी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेला आज परिपूर्णता येणार आहे. शिवबा, लक्ष लक्ष पायदळ आपण उभं केलं, घोडदळ निर्माण केलं, मराठी मनास अधिकार निर्माण करून दिला, दीन दुबळ्यांना माया लावली, स्त्री धनास आपण माता भगिनी मानलं, तरी आपला शत्रू तख्तावरील राजा मानत नाही. हे कैसे? हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा आहे, तशीच आपण छत्रपती व्हावे ही सुद्धा त्या श्रींचीच इच्छा आहे. तेव्हा मराठा राजा हा छत्रपती झालाच पाहिजे. हो हो, मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे. आज मला आठवतंय राजा, अहो आपण किल्ले बांधले, मोठी फौज उभी केली, आरमार बी तयार केला, पण हे समद करत असताना आपल्या रयतेकडे एक क्षण बी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. अविरत खंडित काम करत स्वराज्य उभं केलं, आणि तरी बी शत्रू आपणा स्वतंत्र राजा मानायला तयार नाही. खर तर आपणाच अवघ्या मराठी मनानं फार पूर्वीच महाराज म्हणून स्वीकारलेला आहे. पण आता येळ आली हाय ती अवघ्या हिंदुस्थानात आपल्या पुढे मान लावायला भाग पाडण्याची, आणि म्हणूनच आजचा हा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडतोय. शिवबा, विद्वान पंडित गागा भट्ट दरबारात प्रवेश करण्यासाठी सिद्ध असतील, तेव्हा त्यांना तिष्ठत ठेवणं ये समय योग्य ठरणार नाही. विद्वान पंडित गागा भट्ट यांस सन्मानपूर्वक दरबारात बोलावण्यात यावे. धर्ममीमांसक, अलंकार पंडित, धर्मशास्त्री, न्यायशास्त्री, ब्रह्मज्ञानी, धर्मदीपक, वेदांत चूडामणी पंडित गागा भट्टजी प्रवेश करत आहेत. हो, आपकी आज्ञा हो तो मंगल विधी शुरू करे. अनुमती आहे.
निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची आराशी उदंड घडती जयाशी तयाचे गुण महत्वासी तुलना तेची यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारश्य विचारश्य दानश्य धर्मश्य सर्वज्ञपणे सुश्य सका ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवबा, आज आपणास छत्रपती झालेलं पाहून मन अगदी तृप्त झालं. ज्या रायरेश्वराच्या साक्षीनं आम्ही स्वराज्याची शपथ घेतली होती त्याच रायरेश्वराला स्मरून आम्ही छत्रपती पदाचा या क्षणी अत्यंत प्रेमपूर्वक आणि आनंदाने स्वीकार करतो. आज आपण आम्हास जो सन्मान दिलात, छत्रपती हे पद आम्हास इतक्या सन्मानानं प्रदान केलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. भगवंत आपल्या स्वराज्यावर त्यांची कृपादृष्टी कायम ठेवो. आजच्या पवित्र दिवशी आम्ही आमच्या अष्टप्रधान मंडळाची घोषणा करत आहोत. पंतप्रधान पेशवा मोरोपंत त्रिंबक पिंगळे, पंत अमात्य रामचंद्र निळकंठ, पंत सचिव सुरणीस अनाजी पंत दत्तो, मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक, सेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते, पंत सुमंत डबीर रामचंद्र त्रिंबक, न्यायाधीश निराज पंत रावजी, पंडितराव दानाध्यक्ष मोरेश्वर पंडित. आपण निर्माण केलेलं हे स्वतंत्र राज्य आता सार्वभौम राज्य आहे हे आम्ही सर्व जगात सांगतो. जय भवानी, जय भवानी. मराठ्यांचा राजा आज छत्रपती झाला आणि महाराष्ट्राची मान गर्वानं उंचावली, तर दिल्लीची मान शर्मेनं झुकली. मराठा मुलुखात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मुखी आज आनंद ओसंडून वाहतोय. आपल्याच मराठा माणसाचं रक्त सांडताना पाहून कित्येक वेळा महाराजांच्या मनाला चरे पडले असतील. अनेक बाके प्रसंग आले, पण हा सह्याद्रीचा सिंह मागे हटला नाही. सामान्यांचा पोशिंदा, अष्टपैलू, अष्टावधानी, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी आणि दूरदृष्टी असणारा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणं केवळ अशक्य. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज